पनवेलमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी रॅली चालू आहे, भव्य रोड शो चालू आहे। आपण पनवेलचे आमदार यांच्याशी आता बातचीत करणार आहोत। आपल्या समोर प्रशांतजी ठाकूर साहेब असेल। प्रशांतजी, काय सांगाल? पनवेलमध्ये भव्य रॅली चालू आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण? पनवेल महापालिकेच्या येणाऱ्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीचं मतदान, या मतदानाच्या माध्यमातून महापालिका हद्दीतल्या प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रचार अतिशय जोरात चालू आहे। आज आम्हा सगळ्यांच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे राज्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, महायुतीच्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडे आज प्रचारासाठी कळंबोलीमध्ये आलेल्या आहे। आणि कळंबोलीमध्ये आपण पाहताय, कळंबोलीमधल्या हनुमान मंदिरापासून जी भव्य रॅली सुरू झाली आहे ती आता एसटी डेपो पर्यंत जाणार आहे, बस स्टँड पर्यंत। आणि सर्वत्र महिला ताईंचं अतिशय उत्स्फूर्तपणानं स्वागत करतायत। महाराष्ट्र सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेनं सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन आणलंय। आणि या परिवर्तनाला त्यांच्या समर्थ अशा नेतृत्वाची दिशा आहे। आणि त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला मिळालेला हा एका अर्थानं प्रचंड मोठा बदल यांच्या जीवनामध्ये झालाय। तो आता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तर मतदानातून व्यक्त झालाच, पण यानंतर देखील हा अशाच पद्धतीनं आपल्या सर्व महिलांना पुढच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्यासाठी प्रेरणा देत राहील। अशाच अनेक योजना या महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकार राबवते, केंद्र सरकार राबवते। मग ते आरोग्याच्या साठीची महात्मा फुले योजना असेल, केंद्र सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या निरनिराळ्या योजना असतील, या सगळ्या योजना आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये हा महाराष्ट्र समृद्ध होताना दिसतील। महापालिका म्हणून आज आपण पाहतोय ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत, हा रस्ता कॉन्क्रीटचा आहे, आधीचा हमरस्ता सुद्धा कॉन्क्रीटचा। हे शुभ्र दिवे आपण पाहतोय, प्रकाशमान अशी कळंबोली, लकाकणारी कळंबोली, हे कळंबोलीचं बदलतं रूप आहे। रस्ते कॉन्क्रीट होत आहेत, गटारं चांगल्या पद्धतीची होत आहेत, सर्व या ठिकाणी बगीचे, मैदान यांची कामं हातात घेतलेली आहेत। आरोग्याच्या बाबतीत बोललो तसं आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणावरती उभी राहिली। तर या सगळ्यामुळं निश्चितपणानं या कळंबोली वासियांना या महापालिकेच्या माध्यमातून काय बदल झाला हे दिसलेलं आहे। आता अधिक ताकदीनं पुन्हा काम करण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची आम्हाला आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे जनता हा आशीर्वाद आम्हाला नक्की देईल। 66 ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकलेले होते, त्यामुळे महायुती आता 66-70च्या पलीकडे जावी या दृष्टिकोनातून आमचं सर्व नियोजन सुरू आहे। सन्माननीय रामदासजी शेवाळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, सन्माननीय शिवदासजी कांबळे हे सुद्धा या रॅलीमध्ये आहेत। एकत्रित आम्ही नियोजन करतोय। निश्चितपणानं 70च्या वरती जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। 70च्या वरती जागा मिळवण्याचा प्रयत्न महायुतीचा असेल। आपल्यासोबत जोडलेले कॅमेरामॅन शैलेशसह मी दीपक कांबळे, TV9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।